विद्यार्थी मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी त्याचं गिवन आणि टू प्रूफ बघितलं होतं. प्रूफ तुम्हाला लिहायला जमते का ते चेक करा म्हटलं होतं मी. तर काही विद्यार्थ्यांचं असं आलं की बाबा सुरुवात कुठून करायची ते आम्हाला लक्षात येत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला ते बघूया की कॉन्व्हर्स ऑफ बीपीटीची प्रूफ कशी लिहायची. अगोदर मी स्टेटमेंट सांगतो तुम्हाला. इफ अ लाईन डिवाइड एनी टू साईड ऑफ अ ट्रायंगल इन सेम रेशो. आता जर डायग्राममध्ये बघितलं तर एक ट्रायंगल काढला आहे आपण, ट्रायंगल ए बी सी. त्यामध्ये एक लाईन काढली की जी दोन साईडला काय करते, डिवाइड करते. पहिली साईड जी ए बी आहे त्याचे दोन भाग झालेत ए पी आणि पी बी. दुसरी साईड आहे ए सी, त्याचे दोन भाग झालेत ए क्यू आणि क्यू सी. डिवाइड करताना ती कशी डिवाइड करते तर सेम रेशोमध्ये. तो गिव्हनचा भाग आहे. तर त्यानुसार आपण गिव्हन लिहिले. गिव्हनमध्ये काय येणार तर त्रिकोण एबीसी काढलाय आपण, इन ट्रायंगल एबीसी. लाईन एल काढली, ती साईड ए बी आणि बी सी एसीला, ए बी आणि एसीला डिवाइड करते. कशा पद्धतीनं तर सेम रेशोमध्ये. कशी डिवाइड करते, सेम रेशोमध्ये. सेम रेशो म्हणजे काय, ए पी आणि पी बीचा रेशो आणि ए क्यू आणि क्यू सीचा रेशो, हे दोन रेशो कसे असणार, इक्वल असणार. हा जो भाग आहे तो आपल्याला प्रूफमध्ये यूज होईल. त्यानंतर आपण देन नंतरचा भाग जो असतो, देन नंतर काय, द लाईन इज पॅरलल टू द थर्ड साईड. थर्ड साईडला ती लाईन कशी असते, पॅरलल असते. म्हणजे लाईन एल ही बी सीला काय, पॅरलल आहे. म्हणजेच आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे तर लाईन एल ही पॅरलल आहे साईड बी सीला. आता ही जी प्रूफ आहे ती इनडायरेक्ट प्रूफ आहे. ही जी प्रूफ आहे ती इनडायरेक्ट प्रूफ आहे. आपण आता प्रूफ बघूया. आधी इनडायरेक्ट प्रूफचा मिनिंग समजून घ्या. इनडायरेक्ट प्रूफ म्हणजे काय, जे आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलंय. प्रूव्ह काय करायला सांगितलंय आपल्याला, लाईन एल ही बी सीला कशी आहे, पॅरलल आहे. तर इनडायरेक्ट प्रूफमध्ये आपण सुरुवातीला काय कन्सिडर करतो की लाईन एल सोडून दुसरी कुठली तरी लाईन आहे की जी साईड बी सीला काय, पॅरलल आहे. आणि जर आपण असं कन्सिडर केलं की लाईन एल सोडून दुसरी कुठली तरी लाईन बी सीला पॅरलल आहे, तर त्यावेळेस आपल्याला एखादं कॉन्ट्रॅडिक्शन मिळतं. कॉन्ट्रॅडिक्शन म्हणजे काय, जे आपलं गिव्हन आहे किंवा आपल्याला जे सांगितलं गेलं आहे किंवा डायग्राममध्ये एखादं आपल्याला काय मिळतं, कॉन्ट्रडिक्शन मिळतं. ते कॉन्ट्रडिक्शन कशामुळे मिळालं तर आपण कन्सिडर केलं होतं ते, म्हणजे आपण जे कन्सिडर केलं ते रॉंग आहे असं आपण सांगतो. तर इथं काय करूया, पॉईंट पी मधून बी सीला दुसरी एक लाईन अशी ड्रॉ करूया की जी पॅरलल आहे असं कन्सिडर करायचं आहे. ॲक्च्युली डायग्राममध्ये दाखवता येणार नाही कारण ऑलरेडी लाईन एल आपण काय केली, पॅरलल काढली. मी काय करतो तर पी मधून एक लाईन काढतो. पॉईंट पी मधून एक लाईन काढतो. ती लाईन घेतो L1. इथं सपोज घेऊया डी घेऊया, जी ए सीला डी मध्ये इंटरसेक्ट करते. आता लाईन L1 आपण अशी काढली आहे की जी बी सीला पॅरलल आहे. डायग्राममध्ये तर तुम्हाला ती दिसणार नाही कारण आपण काय करतोय, मानलंय ते, सपोज करतोय की लाईन L1 ही काय, बी सीला पॅरलल आहे. आता जर आपण असं मानलं की लाईन L1 ही बी सीला कशी आहे, पॅरलल आहे, तर जर ती पॅरलल असेल बी सीला, ती जर बी सीला पॅरलल असेल तर आपण बीपीटी यूज करू शकतोय. काय यूज करू शकतोय, बीपीटी यूज करू शकतोय. म्हणजे आपण काय लिहू शकतोय, देअरफॉर बाय बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरमनुसार काय येईल, ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए डी येईल, ए डी अपॉन डी सी. हे कशानुसार लिहिलं आपण, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरमनुसार. ही लाईन L1 पॅरलल आहे, तर ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए डी अपॉन डी सी. आपल्याला गिव्हनमध्ये हा पार्ट आहे, बट ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. हे कशानुसार लिहिलं आपण तर गिव्हननुसार. गिव्हनमध्ये काय दिलं आपल्याला, ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. जर बघितलं तर ही लेफ्ट हँड साईड दोन्हीची कशी आहे, सेम आहे. ए पी अपॉन पी बी, ए पी अपॉन पी बी इक्वल आहे. म्हणजे ही साईड सेम असेल तर ही साईड पण काय असणार, सेम असणार. म्हणजे आपण काय लिहू शकतो तर ए डी अपॉन डी सी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी फ्रॉम वन एंड टू. आता जर आपण इथं कॉम्पोनंडो केलं बाय कॉम्पोनंडो किंवा तुम्ही दोन्ही साईडला 1 ॲड करू शकता बाय कॉम्पोनंडोनुसार आपण काय लिहू शकतो तर ए डी प्लस
डी सी अपॉन डी सी इज इक्वल टू इकडे काय ए क्यू प्लस क्यू सी अपॉन क्यू सी. तर ॲडिशन काय ते बघूया. पहिली ॲडिशन कुठलं आहे, ए डी प्लस डी सी. ए डी प्लस डी सी काय मिळेल आपल्याला, ए सी. इकडे काय ए क्यू प्लस क्यू सी. ए क्यू प्लस क्यू सी परत काय मिळेल आपल्याला, ए सी. हे पॉईंट्स कसे आहेत, कोलिनियर आहेत. ए डी सी किंवा ए क्यू सी. त्यामुळे आपण ॲडिशन करू शकलो. आता जर बघितलं आपण तर न्युमेरेटर दोन्ही साईडचा कसा आहे, सेम आहे. इकडे पण एसी आहे, इकडे पण एसी आहे. न्युमेरेटर जर सेम असेल आणि इथं इक्वल टू साईन आहे म्हणजे डिनॉमिनेटर पण काय असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजेच आपण काय लिहू शकतोय, डी सी इज इक्वल टू क्यू सी. आता डायग्राममध्ये बघू शकतो आपण डी सी इज इक्वल टू क्यू सी. आता जर डायग्रामनुसार बघितलं आपण तर डी सी आणि क्यू सी हे कधी इक्वल असू शकतात, ज्यावेळी पॉईंट डी आणि क्यू हे कसे असतील, एकमेकावर कोइन्साइड झाले असतील किंवा ते दोन्ही पॉईंट सेम असतील. म्हणजे आपण काय लिहू शकतो, देअरफॉर पॉईंट डी अँड क्यू आर सेम. जर पॉईंट डी आणि क्यू सेम असतील ह्याचाच अर्थ लाईन L1 ही क्यू मधून पास होते. म्हणजेच लाईन L1 आणि लाईन L एकमेकावर कोइन्साइड आहे. म्हणजेच आपण काय लिहू शकतोय, दॅट इज लाईन L passes through पॉइंट डी आणि पॉइंट डी मधून जाणारी लाईन बी सी ला कशी होती, कन्सिडर केलं होतं आपण पॅरलल. म्हणजेच आपण काय लिहू शकतो, लाईन L पॅरलल साइड बी सी. अशा पद्धतीनं तुम्ही प्रूफ लिहू शकता. प्रूफ एकदम सोपे. पॉईंट डी आणि क्यू कसा दाखवला आपण, सेम दाखवला. मग आता डी मधून जाणारी लाईन L1 जर बीसीला पॅरलल असेल तर डी आणि क्यू इक्वल आहेत आणि दोन पॉईंटमधून आपल्याला माहिती आहे की एक आणि एकच लाईन जाते. म्हणजे पी हा पॉईंट घेतला, डी आणि क्यू पॉईंट कसे आहेत, सेम आहेत. म्हणजेच पी मधून जाणारी आणि क्यू मधून जाणारी एकच लाईन ड्रॉ करू शकतो आपण, की जी आपण कशी मानली होती, पॅरलल. त्यामुळे इथं तुम्ही प्रूफ कंप्लीट करू शकताय. प्रूफ नाही समजली तर परत एकदा बघा, मला व्हॉट्सअप केलं तरी चालेल. मी परत तुम्हाला आणि म्हटलं तर फोनवर एक्सप्लेन करेन. ह्यानंतरचा जो भाग आहे तो आहे ॲप्लिकेशन ऑफ बीपीटी. त्यामध्ये दोन ॲप्लिकेशन आहेत. पहिलं ॲप्लिकेशन आहे प्रॉपर्टी ऑफ अन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. प्रॉपर्टी ऑफ अन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. प्रॉपर्टी समजून घ्या. प्रॉपर्टी काय सांगते, द बायसेक्टर ऑफ अन अँगल ऑफ अ ट्रायंगल. मी इथं ट्रायंगल ड्रॉ केलाय बघा, ट्रायंगल ए बी सी. कुठला ट्रायंगल काढलाय, ए बी सी. त्यामध्ये मी एक बायसेक्टर काढलाय. अँगल सीचा हा काय आहे, बायसेक्टर. सी हा काय काढलाय, बायसेक्टर. डिवाइड्स द साइड अपोजिट टू द अँगल. आता सीचा जो बायसेक्टर आहे, अँगल सीचा जो बायसेक्टर आहे त्याच्या अपोजिट साइड कुठले आहे, ए बी. आणि ए बीला त्यानं दोन पार्टमध्ये डिवाइड केलंय, एक आहे एई आणि दुसरं आहे ई बी. डिवाइड्स द साइड अपोजिट टू द अँगल इन द रेशो ऑफ रिमेनिंग साइड. आता ए बी जर सोडली तर रिमेनिंग साइड कुठले आहेत, एक ए सी आणि दुसरे बी सी. म्हणजे एई आणि ई बीचा रेशो हा कुणाच्या रेशो आहेत काय, तर ए सी आणि बी सीच्या रेशो आहेत काय. व्यवस्थित समजून घ्या. अँगल सी चा बायसेक्टर अपोजिट साइडला दोन पार्टमध्ये डिवाइड करतोय, एक एई आणि दुसरा ई बी. हा जो रेशो आहे एई आणि ई बीचा हा कुणाच्या रेशो आहेत काय, तर रिमेनिंग साइड्स. मग ट्रायंगलच्या रिमेनिंग साइड्स कुठले आहेत, ए बी आणि बी सी. मग गिवन मध्ये आपण काय काय लिहू शकतो, तर ट्रायंगल कुठला काढलाय, ए बी सी. त्यामध्ये अँगल सीचा काय बायसेक्टर आहे सीई, तो ए बीला ई मध्ये इंटरसेक्ट करतोय. एवढंच आपण काय लिहू शकतो गिवन मध्ये. गिवन काय लिहिलं आपण, इन ट्रायंगल ए बी सी बायसेक्टर ऑफ अँगल सी इंटरसेक्ट साइड ए बी इन पॉइंट ई. ए बीला ई पॉईंटमध्ये काय करतोय, इंटरसेक्ट करतोय. आता प्रूव्ह काय करून दाखवायचं आहे ते टू प्रूव्ह मध्ये लिहूया आपण. टू प्रूव्ह मध्ये काय येईल, तर बायसेक्टरमुळं जे भाग झालेत एई आणि ई बी त्यांचा रेशो हा रिमेनिंग साइडच्या रेशो एवढा असतो. रिमेनिंग साइड कुठल्या, सी ए घेऊ शकतो आपण अपॉन
सी बी हे ट्रायंगल जे काय आहेत रिमेनिंग साईड्स आहेत हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचे. जर राहिलेला भाग दिसतोय तुम्हाला डायग्राममध्ये, हा भाग तो कन्स्ट्रक्शनचा भाग आहे. मी एक कन्स्ट्रक्शन काय केलं आहे ते थोडक्यात एक्सप्लेन करतो तुम्हाला. कन्स्ट्रक्शन असं केलं आहे, आता हे ॲप्लिकेशन आहे BPTचं. ही जी प्रॉपर्टी आहे आपण ॲप्लिकेशन म्हणतोय कशाचं आहे, BPTचं. जर ॲप्लिकेशन BPTचं असेल तर ह्याचे प्रूफ लिहिताना आपल्याला BPT यूज करावं लागेल. ह्याचे प्रूफ लिहिताना काय यूज करावं लागेल, BPT. आणि जर BPT यूज करायची असेल तर आपल्याकडे एक ट्रायंगल आणि ट्रायंगलमध्ये एक साईड किंवा एक लाईन एका साईडला पॅरल पाहिजे. म्हणून ह्या CEला ह्या B मधून पॅरल ड्रॉ केलं आहे. हा जो C आहे हा BD एकमेकाला काय पॅरल आहेत. आणि मी AC एक्सटेंड केलं आहे जे BD एकमेकाला काय करेल, इंटरसेक्ट करेल. त्यामुळे इथं ट्रायंगल तयार होते बघा, ABD. आणि CE BDला कसे पॅरल आहे की जेणेकरून आपल्याला काय यूज करता येईल, BPT यूज करता येईल. मी कन्स्ट्रक्शन लिहितो थोडक्यात. कन्स्ट्रक्शन काय लिहिलं आहे तर ड्रॉन अ लाईन पॅरल टू रे CE. ह्या CE रेला एक लाईन काय केली, पॅरल ड्रॉ केली. ती कुठून पास होते, पासिंग थ्रू द पॉईंट B. जी कुठून पास होते, B मधून पास होते. एक्सटेंडेड AC काय केलं, एक्सटेंड केलं आहे सो दॅट इट इंटरसेक्ट ॲट पॉईंट D. हे पॅरल जी ड्रॉ केली त्याला D मध्ये ती काय करेल, इंटरसेक्ट करेल. आता राहिला भाग प्रूफचा. प्रूफ ॲप्लिकेशन BPTचं असल्यामुळे आपल्याला BPT पासून किंवा BPT यूज करावं लागेल. त्याच्या अगोदर त्यामध्ये अँगल आणि पॅरल लाईन्स आहेत, तेव्हा त्या रिलेटेड पण प्रॉपर्टीज आपल्याला माहीत पाहिजेत. म्हणजे जसं की अल्टरनेट अँगल, करस्पॉन्डिंग अँगल्स, हा भाग आपल्याला माहीत पाहिजे. प्रूफ बघूया आपण. आता सुरुवाती जो भाग आहे त्यामध्ये पॅरल लाईन आणि त्याचे त्यापासून तयार झालेले अँगल्स त्यानुसार सुरुवात करूया. जर आपण बघितलं तर रे CE पॅरल आहे BDला. हे कशावरून आपण लिहू शकतो तर कन्स्ट्रक्शनवरून. हे कशावरून लिहू शकतो आपण, कन्स्ट्रक्शनवरून. आता दोन लाईन एकमेकाला पॅरल आहेत. इथं मी साईडला काढतो म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. CE आणि BD एकमेकाला काय आहेत, पॅरल आहेत. मी AD ट्रान्सव्हर्सल घेतो. AD अशी ट्रान्सव्हर्सल आहे बघा, त्या साईडला A पुढे जाऊन इथं. तर AD काय घेतले, मी ट्रान्सव्हर्सल घेतले. AD ट्रान्सव्हर्सल घेतली तर इथं करस्पॉन्डिंग अँगल तयार होत आहेत. कुठले करस्पॉन्डिंग अँगल तयार होत आहेत तर ACE आणि CDB. अगोदर ट्रान्सव्हर्सल लिहूया. टेकिंग AD ॲज ट्रान्सव्हर्सल. जर तसं असेल तर आपण काय लिहू शकतोय, अँगल ACE कॉन्ग्रंट अँगल CDB. ह्याला रिझन काय येईल, करस्पॉन्डिंग अँगल्स. ह्याला रिझन काय येईल, करस्पॉन्डिंग अँगल्स. आता जर मी आता ट्रान्सव्हर्सल बदलतो. ट्रान्सव्हर्सल कुठली घेतो, BC घेतो किंवा CB. आता ट्रान्सव्हर्सल कुठली घेतली मी, BC. ट्रान्सव्हर्सल BC घेतली तर इथला जो अँगल आहे हा आणि हा जो अँगल आहे जर तुम्ही बघितलं हा तर हा Z आकार होतोय. आणि Z आकार म्हणजे कुठलं, अल्टरनेट अँगल्स. कुठला तो भाग आहे, अल्टरनेट अँगल्स. आता कुठले ट्रान्सव्हर्सल घेऊया, BC. नाव टेकिंग BC ॲज ट्रान्सव्हर्सल. जर BC ट्रान्सव्हर्सल असेल तर आपण अल्टरनेट अँगल घेऊ शकतो. अँगल ECB कॉन्ग्रंट CBD. अल्टरनेट अँगल्स.
अल्टरनेट अँगल्स. आता गिवनमध्ये काय दिले बघूया आपण. गिवनमध्ये आपल्याला काय दिले, तर अँगल सीचा हा जो सी आहे तो काय बायसेक्टर आहे. आणि जर तो बायसेक्टर असेल तर आपण काय लिहू शकतोय, अँगल ए सी ई कॉन्ग्रंट अँगल ई सी बी. हे कशावरून लिहू शकतो आपण, गिवनवरून. आता 1, 2, 3 जर बघितलं आपण तर अँगल ए सी ई आणि अँगल ई सी बी हे दोन अँगल 3 मध्ये कसे सांगितलेत, कॉन्ग्रंट. जर हे दोन अँगल कॉन्ग्रंट असतील तर हे पण दोन अँगल कसे असणार आहेत, कॉन्ग्रंट असणार आहेत. म्हणजेच आपण काय लिहू शकतोय, देअरफॉर अँगल सी डी बी कॉन्ग्रंट अँगल सी बी डी फ्रॉम 1, 2 and 3. आता जर डायग्राममध्ये व्यवस्थित बघितलं तर कुठले दोन अँगल येतात ते बघूया. मूळच्या डायग्राममध्ये हा जो अँगल आहे आणि हा जो अँगल आहे हे अँगल कसे येतात, कॉन्ग्रंट. डायग्राममध्ये जर बघितलं आपण किंवा इथं जर ह्या डायग्राममध्ये पण दिसते ट्रायंगल सी डी बी, ट्रायंगल सी डी बी ह्याच्यामध्ये हे दोन अँगल जे आहेत, अँगल डी हा आणि अँगल बी हा, हे दोन अँगल कसे आलेत, कॉन्ग्रंट आलेत. आणि जर हे दोन अँगल कॉन्ग्रंट असतील तर त्याच्या अपोजिट साईड पण कसे असतात, कॉन्ग्रंट असतात. म्हणजे आपण काय लिहू शकतोय, देअरफॉर इन ट्रायंगल सी डी बी किंवा बी सी डी ठीक आहे, साईड लिहू शकतो आपण किंवा डायरेक्ट साईड लिहूया. साइड सी डी कॉन्ग्रंट साइड, साइड सी डी कॉन्ग्रंट साइड सी बी. याला रिझन काय लिहू शकतो आपण, साइड्स अपोजिट टू कॉन्ग्रंट अँगल्स. ह्या अशा साईड्स आहेत की ज्या कॉन्ग्रंट अँगलच्या अपोजिट साईड आहेत. कॉन्ग्रंट अँगलच्या अपोजिट साईड कशा असतात, कॉन्ग्रंट असतात. किंवा तुम्ही त्याला कॉन्व्हर्स ऑफ आयसोस्केल ट्रायंगल थेरम असं पण लिहू शकता, कॉन्व्हर्स ऑफ आयसोस्केल ट्रायंगल थेरम. आता जर बघितलं आपण तर सी डी आणि सी बी कसं मिळालं आपल्याला, इक्वल मिळालं. दॅट इज आपण काय लिहू शकतोय, डी सी किंवा सी डी, सी डी इज इक्वल टू सी बी. नंबर 4 देतो. आता आपल्याला बीपीटी यूज करायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, बीपीटी यूज करायचं आहे. बीपीटी यूज करायसाठी आपल्याकडे पहिल्यांदा काय पाहिजे, ट्रायंगल पाहिजे. जर तुम्ही बघितलं तर हा ट्रायंगल आहे ए बी डी. या ट्रायंगलमध्ये ही सीई, थोडा वेळ सी बी नाही बघितलं तरी चालेल, सीई ह्या बी डीला कसं आहे, पॅरलल आहे. मग ते आपण लिहू शकतोय in triangle A B D segment EC or CE parallel side BD. हे कशावरून, तर कन्स्ट्रक्शनवरून. आणि जर तसं असेल तर आपण काय यूज करू शकतोय, बीपीटी यूज करू शकतोय. मग बीपीटी आपण कसा यूज करणार ते लिहूया. तर ए ई अपॉन ई बी इज इक्वल टू ए सी अपॉन सी डी. हे कशावरून लिहिलं आपण, फ्रॉम बी पी टी. आता बी पी टीनुसार काय मिळालं आपल्याला. आता 4मध्ये जर बघितलं आपण तर सी डी आणि सी बी कसं आहे, इक्वल आहे. म्हणजेच आपण काय लिहू शकतोय, हे ए ई अपॉन ई बी इज इक्वल टू, हे ए सी तसंच आपल्याला पाहिजे, सी डी नको आहे आपल्याला. जर तुम्ही बघितलं इथं तर ए सी पाहिजे आपल्याला, सी बी नको आहे. तर सी बी सी डी नको आहे, सी डीच्या जागी आपण काय लिहू शकतो, सी बी.
आणि जर हेच बघितलं तर हे आपलं टू प्रूफ आहे. AE अपॉन EB AE अपॉन EB इज इक्वल टू CA अपॉन CB CA अपॉन CB. तर ह्या पद्धतीने तुम्ही प्रूफ लिहू शकता. प्रूफ लिहिताना सिक्वेन्स लक्षात ठेवा. पहिल्यांदा तुम्ही काय दाखवता, करस्पॉन्डिंग अँगल्स, त्यानंतर तुम्ही काय दाखवता, अल्टरनेट अँगल्स, त्यानंतर गिवननुसार काय लिहू शकता तुम्ही, तर हे दोन अँगल कसे आहेत, इक्वल आहेत. मग जर हे दोन अँगल इक्वल असतील तर ह्या साईडचे हे दोन्ही अँगल कसे असणार आहेत, इक्वल असणार आहेत. त्यानंतर ह्या ट्रायंगलमधले हे दोन अँगल इक्वल आले, हे दोन अँगल इक्वल असतील तर ही साईड आणि ही साईड, ह्या पण साईड कशा असणार, इक्वल असणार आहेत. त्या साईड लिहिल्या आपण. आणि त्यानंतर महत्त्वाचं काय तर बीपीटी कसं यूज करतो आपण ते समजून घ्या. हा ट्रायंगल आहे ABD, ABDमध्ये ही पॅरलल असेल तर ह्याला आणि ह्याला इंटरसेक्ट करते ते. मग पहिला भाग होईल AE अपॉन EB इज इक्वल टू दुसरा भाग आहे AC अपॉन CD. तुम्ही AC लिहू शकता किंवा CA लिहू शकता, AC अपॉन CD. मग आपल्याला CD इथं नव्हतं टू प्रूव्हमध्ये, मग CD आणि CB आपण कसं दाखवलंय, इक्वल दाखवलंय. या CDच्या जागी आपण काय केलं, CB लिहिलं. आणि तेच आपलं काय होतं, टू प्रूफ एकदम सोपे आहे आणि बोर्ड एक्झामच्या दृष्टीने हे प्रूफ महत्त्वाचे आहे. त्यामुळे ह्याची जी प्रूफ आहे ती कंपल्सरी चांगली करा. आणि ह्याच्यावरचे क्वेश्चन पण बरेच विचारले जातात. सोपा भाग आहे एकदम. प्रूफ पण सोपे आहे. थोडंसं विचारपूर्वक बघितली तर प्रूफ तुम्ही सुटसुटीत लिहू शकता, काही जास्त अवघड नाही. ज्यांना पॅरल लाईन, अँगल्स ह्या गोष्टी व्यवस्थित समजतात ती मुलं पडदेशी समजून घेऊ शकतात की प्रूफ कशी लिहायची आहे ते. ह्याच्यानंतर पुढचं जे ॲप्लिकेशन आहे ते आपण बघूया. पुढचं जे ॲप्लिकेशन आहे ते आहे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. तर इथं 3 पॅरल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल म्हणजे आपल्याला 3 पॅरल लाईन्स काढावे लागतील आणि त्यांचे ट्रान्सव्हर्सल काढावे लागेल. डायग्राम मी काढली इथं 3 पॅरल लाईन्स आहेत बघा. एक L आहे, दुसरी M आहे, तिसरी N आहे. ह्या लाईन एकमेकाला कशा आहेत, पॅरल आहेत. पहिली ट्रान्सव्हर्सल आहे T1. आता थेरम काय सांगतो, जी पहिली ट्रान्सव्हर्सल आहे T1 त्याच्यामुळं इंटरसेप्ट जे तयार झालेत, म्हणजे कुठला इंटरसेप्ट तयार झाला आहे, पहिला AB आणि दुसरा कुठला आहे BC. ह्या इंटरसेप्टचा रेशो आणि दुसरी कोणतीही तुम्ही ट्रान्सव्हर्सल काढली, समजा मी इथं T2 ट्रान्सव्हर्सल काढली, त्याच्यामुळे इंटरसेप्ट तयार झालेत PQ आणि QR यांचा रेशो, हे रेशो कसे असतात, इक्वल असतात. थेरम काय बघा, द रेशो ऑफ इंटरसेप्ट मेड ऑन अ ट्रान्सव्हर्सल. 3 पॅरल लाईन्स काढलेत आपण, त्यानंतर काय बाय 3 पॅरल लाईन्स, पहिली ट्रान्सव्हर्सल आहे त्याच्यामुळे तयार झालेल्या इंटरसेप्टचा रेशो इज इक्वल टू द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट मेड ऑन एनी अदर ट्रान्सव्हर्सल. आता कोणतीही तुम्ही दुसरी ट्रान्सव्हर्सल काढली T2, करस्पॉन्डिंग म्हणजे काय तर ABचा करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट काय येईल PQ, BCचा करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट काय येईल QR. तर AB आणि BC याचा रेशो आणि PQ आणि QR याचा रेशो, हे रेशो कसे असतात तर इक्वल असतात. ते रेशो कसे असतात, इक्वल असतात. गिवन आणि टू प्रूव्ह लिहूया अगोदर. तर गिवन काय येईल तर लाईन L पॅरल लाईन M पॅरल लाईन N, ह्या 3 लाईन एकमेकाला कशा आहेत, पॅरल आहेत. T1 अँड T2 आर ट्रान्सव्हर्सल. T1 आणि T2 ह्या काय आहेत, ट्रान्सव्हर्सल आहेत. T1 इंटरसेक्ट कुठं करते, ABC मध्ये, आणि T2 कुठं इंटरसेक्ट करते, PQR मध्ये. एवढाच भाग गिवनमध्ये येईल. आता प्रूव्ह काय करून दाखवायचं आपल्याला, टू प्रूव्ह. तर AB आणि BC हे जे इंटरसेप्ट तयार झालेत ह्यांचा रेशो इक्वल टू PQ आणि QR, PQ अपॉन QR. हे रेशो कसे आहेत, इक्वल आहेत. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता जर प्रूफ लिहायची असेल तर हे ॲप्लिकेशन आहे BPTचं, म्हणजे आपल्याला इथं परत कुठं ना कुठं तरी BPT यूज करावं लागेल. जसं आपण अँगल बायसेक्टर थेरममध्ये शेवटी आपण काय केलं होतं, BPT यूज केला होता. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीमध्ये आपण शेवटी BPT यूज केला होता. तर ह्यामध्ये पण आपल्याला BPT यूज करावं लागेल. आणि BPT यूज करण्यासाठी तिथं ट्रायंगल असणं गरजेचं आहे. ट्रायंगलमध्ये एखादी लाईन एखाद्या साईडला पॅरल असणं गरजेचं आहे. आत्ता जर डायग्राम बघितली आपण तर ह्याच्यामध्ये कुठं ट्रायंगल तयार झालेलं दिसत नाही, आणि ट्रायंगल नसल्यामुळे आपण BPT यूज करू शकत नाही. आणि त्यामुळे आपण काय करणार आहे, कन्स्ट्रक्शन करणार आहे. कन्स्ट्रक्शन काय करूया आपण तर P आणि C जोडून घेऊया. कन्स्ट्रक्शन काय करूया आपण, P आणि C जोडून घेऊया. आता P आणि C जोडल्यामुळे काय झालं तर 2 ट्रायंगल तयार झाले. एक हा ट्रायंगल तयार झाला
काय ट्रायंगलचं नाव? तर ट्रायंगल ACP हा जो ट्रायंगल आहे, ट्रायंगल ACP हा ट्रायंगल आहे, त्याच्यामध्ये तुम्ही BPT यूज करू शकता. आणि दुसरा जो ट्रायंगल झाला तो आहे ट्रायंगल CPR. हा जो ट्रायंगल आहे, मी आता त्याला हायलाईट केलेलं नाही, इथं जसं केलं आहे CPR, शेडेड रिजन नाही आहे, हा ब्लँक आहे, तो इकडं शेडेड रिजन आहे, तो एक ट्रायंगल तयार झाला आणि दुसरा हा अनशेडेड आहे CPR. तर दोन्ही ट्रायंगलमध्ये जर बघितलं तुम्ही तर ही लाईन L आहे ती AP ला इकडं पॅरलल आहे आणि ही लाईन M ह्या CR ला कसे पॅरलल आहे. तर ह्याची प्रूफ पुस्तकामध्ये दिली आहे, तुम्ही प्रूफ सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रूफ नाही समजली तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. गेल्या वेळी जसं तुम्ही मला कॉन्व्हर्स ऑफ BPTच्या बाबतीत सांगितलं होतं की सर आम्हाला कुठून सुरुवात करायची ते समजत नाही, तर तुम्ही त्याची प्रूफ घेऊन दाखवा आम्हाला किंवा लिहून दाखवा. त्याच पद्धतीने याची प्रूफ एकदम सोपी आहे. तुम्ही जर बघितलं तर 3 स्टेपमध्ये तुम्हाला आन्सर मिळते. थोडंसं तुम्ही पुस्तकातली प्रूफ करा. याची प्रूफ एक्झामच्या दृष्टीनं नाही गरजेची, पण ह्याच्यावर एक्झाम्पल पडू शकतात. प्रूफ लिहा आणि मला व्हॉट्सअप करा नेहमीप्रमाणे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करत जा आणि महत्त्वाचं म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघा. जर पूर्ण व्हिडिओ बघितला तर बऱ्याच गोष्टी समजतील तुम्हाला. आणि जर अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये अगोदरच्या व्हिडिओच्या लिंक देईन. पहिल्या पार्टपासून तुम्ही व्हिडिओ बघत जा. धडा एकदम सोपा आहे आणि पहिले 2 चॅप्टर आहेत, सिमिलॅरिटी आणि सर्कल, हे 2 मेजर चॅप्टर आहेत, मोठे चॅप्टर आहेत की ज्यामध्ये प्रूफ पण आहेत, एक्झाम्पल पण आहेत जास्त. त्यामुळे दोन्ही चॅप्टर चांगले करा. आणि लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मी बघतोय की मुलींच्याकडून मला होमवर्क बऱ्यापैकी सोडवून येत आहेत. बॉईज एवढे होमवर्क कोण सोडवत नाहीत. मी कडोली कोचिंग क्लासच्या मुलांच्या बाबतीत बोलतोय. जर इतर कोण मुलं बघत असतील तर चांगली गोष्ट आहे, पण माझ्या क्लासच्या मुलांनी तरी मला बॉईजनी तरी होमवर्क पाठवा. पालकांना एक विनंती राहील की त्यांनी मुलं होमवर्क करत आहेत का ते चेक करा. शाळेमधली जर व्हिडिओ होत असतील तर चांगली गोष्ट आहे, तिथल्या व्हिडिओ बघून जरी अभ्यास केला तरी चालेल, पण दररोजच्या दररोज अपडेटेड राहा. हा कालावधी उलट तुमच्याकडे जास्त आहे लॉकडाऊनचा, की ज्यामध्ये तुम्ही चांगली तयारी करू शकता. ज्या गोष्टी तुम्हाला जमत नाहीत त्याच्यासाठी आवर्जून तुम्ही वेळ काढू शकता आणि त्या गोष्टी चांगल्या करा. या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एक्झरसाइज नेक्स्ट बघणार आहे 1.2. तर ह्या व्हिडिओमध्ये थांबतो. थँक्यू.